श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 8वा। या अध्यायाचे पठण किंवा श्रवण करण्याने संतान प्राप्तीसाठी मदत मिळते व लक्ष्मी कृपा कटाक्षाचा लाभ होतो। तर सुरू करूया 8व्या अध्यायाचा पहिला भाग। श्री गुरुवे नमः। श्रीपादराजम शरणौ प्रपद्ये। दत्तावताराचे वर्णन। आत्मसाक्षात्कार कसा घडतो? ब्रह्मज्ञानासाठी तप करणारे खरे ब्राह्मण। दुसरे दिवशी तिरुमलदास आपले नित्य नैमित्तिक अनुष्ठान झाल्यावर म्हणाले, अरे शंकर भट्टा, आत्मसाक्षात्कार जेव्हा होतो त्यावेळी 15 कला आपापल्या भूतामध्ये लय पावतात। त्या देवता मूलभूत शक्ती असलेल्या चैतन्यात लीन होतात। आत्मज्ञान, कर्म इत्यादी ब्रह्मस्वरूपात लय पावत असतात। अशा ब्रह्मज्ञानासाठी जो परिश्रम करीत असतो तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण होय। प्राण, विश्वास, आकाश, वायू, अग्नी, जल, भूमी, इंद्रिये, मन, अन्न, बल, विचार, मंत्र, कर्म, लोक, लोकांतील विविध नावे त्यांना अग्नी 16 कला असे म्हणतात। श्रीपाद प्रभू षोडश कलांनी परिपूर्ण असे परब्रह्म अवतार आहेत। अन्न हेच मन होय। सात्विक अन्नाच्या सेवनाने मनाचे निर्मलत्व प्राप्त होते। विधात्याने प्रथम प्राणांची सृष्टी केली। प्राण म्हणजे संपूर्ण विश्वात विद्यमान असलेली प्राणशक्ती होय। त्या प्राणशक्तीस सूक्ष्मात्मा, हिरण्यगर्भ या नावाने सुद्धा संबोधिले जाते। प्राणमय कोशामध्ये स्थित जीव धातू शक्तीला शक्ती शरीर असे म्हणतात। प्राणमय चैतन्यास संतुलितरित्या प्रवाहित केल्यास मनुष्याचे भौतिक दुःखाचे निवारण होते। मनुष्याचा स्थूल देह रोगी होण्यापूर्वी प्राणमय शरीर रोगग्रस्त होते। त्याच्यानंतर स्थूल शरीर रोगग्रस्त होते। सृष्टीच्या प्रारंभाचा निश्चय झाल्यावर पंचमहाभूतांचा आविर्भाव झाला। या पंचभूतांचे आकलन करण्यासाठी पंचेंद्रियांची रचना झाली। यांचे संधान करून व्यवस्थित काम करण्यासाठी पंचेंद्रियांची योजना झाली। या 10 इंद्रियांवर मनाचा ताबा असतो आणि मन हे आहारापासून बनते। म्हणून मनुष्याने आपल्या आहाराविषयी अत्यंत सावध असले पाहिजे। कारण आहाराच्या सूक्ष्म भागानेच मनातील भावना प्रकट होतात। जसे आहाराचे गुण त्याप्रमाणे आपले विचार होतात। मनातील विचाराच्या धारेस क्रमबद्ध करून नियंत्रित करणे यालाच मंत्र असे म्हणतात। यज्ञ यागादिकांचे विधीपूर्वक आचरण करीत त्या कर्मकांडात सांगितलेले मंत्रोच्चारण विधीपूर्वक करणे यास कर्म असे म्हणतात। विश्वनिर्मितीचा आधार कर्मच आहे। नामरूप विवर्जित जग असू शकत नाही। आपल्यामधील प्रत्येक इंद्रियास एक देवता असतात। या देवतेच्या प्रभावाने ती इंद्रिये कार्य करीत असतात। समाधीस्थ असलेल्या योग्यास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळी 16 कला मूल तत्वात लय पावतात। योग्याच्या भौतिक इंद्रियातील चैतन्य शक्ती विश्वातील चैतन्य शक्तीमध्ये लीन पावते। कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रियांना युक्त असलेला मनुष्य कर्म न करता राहू शकत नाही। अहंकार नष्ट झाल्याशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही। मनुष्याच्या अहंकारामुळे कर्माचरण घडत असते। अहम म्हणजे मन आणि बुद्धी हे अज्ञानाच्या आवरणांनी आच्छादित झालेले अशुद्ध चैतन्यच होय। आत्मसाक्षात्कार झालेल्या योग्यास जन्मांतराचे कर्मफळ शेष राहत नाही। अहंकार पूर्णपणे नामशेष झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही। योग्यास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा शोधकर्म आणि त्याच्या प्रतिफलाचे न्यूनस्त्र महद अहंकार असून मायाजालासहित शाश्वत परमात्म्यामध्ये लीन होऊन व्यक्तित्व रहित होतो। परमात्मा व्यक्तित्व सहित शक्ती स्वरूप होऊन राहिला आहे। कर्म व त्याच्या फलाचा नाश पावून योगी सिद्धावस्थेस प्राप्त करतो। जरी योगी कर्मफलाचे भोग स्थूल देहाने भोगत असला तरी देहाभिमान नसल्या कारणाने तो सतत मुक्तावस्थेत स्थित असतो। परमात्मा योग्यांच्या द्वारे आपल्या दिव्य लीलांचे
प्रकटीकरण करीत असतो. योगिक शक्तीचा अहंकार एखाद्या योग्यास झाला असेल तर सर्व शक्तींचे हरण करून त्याचा गर्व हरण करण्याचे सामर्थ्य परमात्म्यात असते. श्री बापन्ना आर्यांनी श्री शैल्य क्षेत्री असलेल्या श्री मल्लिकार्जुन आणि गोकर्ण क्षेत्री स्थित महाबळेश्वर व इतर काही ठिकाणी सौर मंडळातून शक्तिपात केला होता. स्वयंभू दत्ताची उत्सव मूर्ती तसेच अर्चन मूर्तीत सुद्धा शक्तिपात केला होता. अग्नी संबंधित असलेल्या या शक्तीस शांती विधान करावे लागते. तसे न केल्यास अर्चकासह अर्चना करविणारे सुद्धा अर्चना मूर्तीच्या प्रखर तेजाने शिक्षेस पात्र होऊन त्यांना अनिष्ट फळ प्राप्त होते. स्वयंभू दत्त मूर्तीमध्ये झालेल्या शक्तिपाताचे रहस्य केवळ अंतर्ज्ञानी असलेले योगीच जाणू शकतात. श्री शैल्य मल्लिकार्जुन स्थानी शक्तिपात हजारो लोक उपस्थित असताना श्री बापन्ना आर्यांच्या अर्ध्वयत्वाने झाला होता. सूर्यमंडळातील तेज बाहेर पडून सर्वांच्या समक्ष मल्लिकार्जुनाच्या लिंगात ते लीन झाले. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार व हा शक्तिपात ही दोन अत्यंत गोपनीय अशी दैवी रहस्य आहेत. ती केवळ महायोग्यांना सांगण्यासारखी व त्यांनीच जाणण्यायोग्य आहेत. श्री शैल्यात झालेल्या शक्तिपात शांती विधान करण्यात आले. यात हजारोंच्या संख्येने अन्नदान झाले. त्या योगाने जठराग्नी शांत झाला. उग्रत्वाची शक्ती शिथिल होऊन शांती तत्वात लीन झाल्यामुळे सर्व कार्य शांत व शुभप्रद झाले. पिठापूर येथील स्वयंभू मूर्तीस झालेल्या शक्तिपातास प्रत्यक्ष साक्ष व दाखला नसल्या कारणाने तेथे शांती विधान किंवा अन्नदान झाले नाही. श्री बापन्ना आर्यांनी अन्नदान करण्यास सुचविले असता पिठापुरातील ब्राह्मण पंडितांनी तर्क वितर्क करून श्री बापन्ना आर्याची सूचना फेटाळून लावली. श्रीपाद षोडशकला परिपूर्ण. काळ आपल्या गतीने चालला होता. श्रीपादांचे वय आता 2 वर्षाचे झाले. या 2 वर्षाच्या कालावधीत श्रीपादांनी आपण षोडश कलांनी परिपूर्ण असल्याचे अनेक बाललीलाद्वारे दाखवून या युगातील महाअवतार असल्याचे निदर्शनास आणले होते. वयाच्या 16व्या वर्षी श्रीपाद प्रभूंनी पिठापूर सोडले. त्यानंतर ते 14 वर्षेपर्यंत कुरवपूर व आणखी काही क्षेत्रात राहिले, परंतु त्यांची शरीरयष्टी 16 वर्षाच्या किशोराप्रमाणेच होती. श्रीपाद राजम शरणौ प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताच्या 8व्या अध्यायाचा पहिला भाग इथे समाप्त होतो. आता पुढच्या आठवड्यात म्हणजे दुसऱ्या भागात आपण बघणार आहोत श्री दत्तात्रेयांचे षोडश अवतार. तर तो भाग बघायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार. श्रीपाद राजम शरणौ प्रपद्ये. श्रीपाद राजम शरणौ प्रपद्ये. श्रीपाद राजम शरणौ प्रपद्ये.